कार औद्योगिक प्रशिक्षण संस्था रेणापूर ITI मध्ये 20 तंत्री या ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेत असलेली मी सिनियरची विद्यार्थिनी आहे। मी तुम्हाला 3 फेज इंडक्शन मोटार ऑटोमॅटिक स्टार डेल्टामध्ये रन करून दाखवणार आहे। यापूर्वी आमच्याकडे उपलब्ध असलेले एनालॉग सिस्टीममध्ये ऑटोमॅटिक स्टार डेल्टा पॅनल उपलब्ध होते, परंतु त्यामुळे अचूक रीडिंग येत नव्हती आणि आम्हाला फॉल्ट झालेला देखील दुरुस्त करता येत नव्हता। त्यामुळे आमच्याकडे डिजिटल इक्विपमेंट वापरून पॅनल तयार करायचे ठरवले। आमच्याकडे उपलब्ध असलेले डिजिटल मीटर, सिमेंटचे कॉन्टॅक्टर इत्यादी इक्विपमेंट वापरून आम्ही पॅनल तयार केले, कारण यानंतर प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पॅनलची वायरिंग समजली पाहिजे। तसेच इलेक्ट्रिशियन हा कोर्स न झालेल्या विद्यार्थ्यांना देखील पॅनलची वायरिंग समजली पाहिजे आणि त्यामधील फॉल्ट देखील काढता आला पाहिजे। आम्ही प्रॅक्टिकल बेसवर एक पॅनल तयार केले। तसेच ही वायरिंग करत असताना सर्वप्रथम लागणारे इक्विपमेंट्स घेतले व त्याची कनेक्शन डायग्राम काढून घेतली। पॅनल डिझाईन करण्यासाठी काचेची ट्रान्सपरंट शीट घेतली। त्याला ज्या प्रकारे पॅनल डिझाईन तयार करायची आहे त्यानुसार लागणाऱ्या इक्विपमेंटच्या आकारानुसार आखणी करून NCN वूड मशीनने व्यवस्थित कट करून घेतले। ट्रान्सपरंट शीटवर इक्विपमेंट सेट करून घेतले, ते पुढील प्रमाणे आहेत। तसेच डायग्रामनुसार वायरिंग कनेक्शन करून घेतले। कनेक्शन झाल्यानंतर आम्ही पॅनलला 3 फेज सप्लाय देऊन 3 फेज इंडक्शन मोटार ऑटोमॅटिक स्टार डेल्टा कनेक्ट करून रन केली। अशा प्रकारे आम्ही 3 फेज इंडक्शन मोटार ऑटोमॅटिक स्टार डेल्टा पॅनल वायरिंग तयार केली।